पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात एक संतापाची लाट उसळलेली होती। प्रत्येक देशवासियांच्या मनामध्ये जे पहलगाममध्ये बलिदान दिलेले जे भारतीय नागरिक होते, 26 भारतीय नागरिक जे होते, त्या नागरिकांच्या हत्येचा बदला घ्यावा ही जोरदार मागणी होती। सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या। ज्या हल्ल्यामध्ये ज्या नागरिक शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांची देखील हीच भावना होती की भारताच्या सरकारने पाकिस्तानकडनं या सगळ्या हत्याकांडाचा बदला घ्यावा, अशा पद्धतीची मागणी होत होती। अखेर काल दिवस तो उजळला आणि मध्यरात्री जवळपास 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास भारताचे जे सैन्य आहे, आर्मी आहे, एअर स्ट्राईक केलेली आहे आणि त्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधल्या जवळपास 9 दहशतवादी तळांवरती हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ठार झाल्याची देखील माहिती येते। आज आपल्यासोबत या हल्ल्यामध्ये ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले त्या जगदाळे कुटुंबियाशी आपण संवाद साधणार आहोत। या हल्ल्यानंतर, या एअर स्ट्राईक नंतर आज त्यांच्या भावना काय आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिले तर सरकारचे आभार की 15 दिवसांमध्ये त्यांनी हा बदला घेतला आणि त्याच्यामुळे खरी श्रद्धांजली आज त्या 26 कुटुंबियातल्या लोकांना मिळाली किंवा सरकारने वाहिली असं मी म्हणेन। आणि आज कदाचित त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली असेल, जेव्हा जिथनं ही सुरुवात झाली तिथेच मुळात त्यांनी आपल्या सरकारने घाव घातला आणि त्याच्यामुळे जी लोक गेली असतील दहशतवादी, त्याच्यामुळे ह्यांना नक्की आज शांती मिळाली असेल। आणि मला असं वाटतं की हे तोपर्यंत चालू राहावं जोपर्यंत पूर्ण दहशतवाद संपत नाही, तरच आपला भारत जो आहे तो आझाद हिंद आहे खऱ्या अर्थाने, असं आपण म्हणू। दहशतवाद्यांनी सांगितलं होतं की मोदींना जाऊन सांगा आम्ही जे काय केलं आहे ते। आता तुम्ही मोदींपर्यंत निरोप पोहोचवला, तो निरोप व्यवस्थित पोहोचला पाकिस्तानपर्यंत आणि मोदींपर्यंत असं तुम्हाला वाटतं? अगदीच, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या वडिलांना, आम्हाला जे उरले स्त्रिया मुलं वगैरे जे उरले होते, ज्यांची लोक मारली त्याच्यानंतर, त्या प्रत्येकाला त्यांनी सांगितलं होतं जाओ मोदी को जाके बताओ। आम्ही सांगितलं मोदींना आणि आज त्यांना कळलं असेल मोदींना सांगितल्यावर त्यांना काय उत्तर मिळतं मोदींकडनं, हे आज त्यांना जाणवलं असेल। आणि मोदींनी जे काय उत्तर दिले ते खूप भारी उत्तर दिलेलं आहे त्यांना की आम्ही शांत बसलो, याचा अर्थ आम्ही तुम्ही सारखं आम्हाला येऊन त्रास देणार आणि आम्ही शांत बसल्यावर प्रत्येक वेळेला असं होणार नाही। त्याचंच हे आज उत्तर मोदींनी दिलेलं आहे की तुम्ही आमच्या सामान्य लोकांना, आज तुम्ही आमच्या घरात येऊन आम्हाला का म्हणजे मारलं, आम्ही तुम्हाला कधी त्रास नाही दिला समोरून, पण तरी तुम्ही प्रत्येक वेळेला भ्याडपणे मागून हल्ले करता, मागून आमच्यावर वार करता, तर आम्ही प्रत्येक वेळेला शांत बसणार नाही। त्याचा आज करारा जेव्हा पाकिस्तानला मिळाला असणार। तुम्ही हा हल्ला खूप जवळून पाहिलेला आहे, या दहशतवादी प्रवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ती माणसं नाही, ती राक्षस आहेत। म्हणजे हे मी पहिल्यांदाही बोलले होते आणि आजही माझं वाक्य तेच आहे की त्यांना माणुसकी नसते, त्यांना रिलेशन्स माहीत नसतात, इमोशन्स नसतात, त्यांना फक्त ब्रेन वॉश केलेलं असतं की तुम्हाला मारायचंय, मारून तुम्हाला जन्नत मिळणार, हेच त्यांना शिकवलेलं असतं। आणि ही विकृती आहे आणि ही संपली ना तरच दहशतवाद संपेल। तुम्हाला म्हणजे माणुसकी जेव्हा त्यांना कळेल ना की आपण मारतोय ती माणसं आहेत, त्यांना आपण पण माणूस आहे, आपल्याला इमोशन्स असतात, हे जर त्यांना शिकवलंच गेलं नाहीये की माणसं असतात, फॅमिलीज असतात, रिलेशन्स असतात, त्याच्यामुळे ते मारत सुटतात, त्यांना कळत नाही की आपण काय करतोय। हे जे शिकवणारे होते ना त्यांनाच मुळात संपवलं तर हा दहशतवाद निर्माणच होणार नाही। जसं आपण शाळेत जातो, आपल्याला शिकवलं जातं, त्याच्यावर आपण पुढचं आपलं आयुष्य जगत असतो। जर त्यांना लहानपणापासून चुकीच्याच गोष्टी शिकवल्या गेल्यात तर ते तसंच वागणार। जर त्यांना ते शिकवलंच नाही तर हा दहशतवाद निर्माणच होणार नाही। आणि आपण जे लढतोय एकमेकांशी, ह्या देशाशी, तो देश त्या देशाशी, हे होणारच नाही जर दहशतवाद नसेल तर। हा हल्ला झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा राहिला। एक वाक्यता आपल्याला दिसून आली की तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहत तर आहोतच, पण पाकिस्तानकडनं कुठल्याही पद्धतीनं बदला घ्या, लवकरात लवकर बदला घ्या। जे हे 10-15 दिवस गेलेले आहेत, थोडा वेळ झालाय असं तुम्हाला वाटतं की जे झालंय ते आता योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, ही योग्यच वेळ होती। आता म्हणजे 15 दिवस आज मी म्हणून झालेत या सगळ्या घटनेला। 22 एप्रिलला ही घटना घडली आणि आमच्यासाठी तर 22 एप्रिल अजून चालूच आहे, पण आम्ही आता मी म्हणेन की आता खऱ्या अर्थाने आम्हाला थोडं सॅटिस्फॅक्शन जे म्हणतात ना की आता थोड्या प्रमाणात आम्हाला शांत वाटेल की आमची जी माणसं गेली, माझे वडील गेले, तर त्याचा बदला सरकारने घेतला, ह्याच्यामुळे जी थोडी शांतता आज मनाला मिळाली आहे ना, आता खऱ्या अर्थाने म्हणता येईल की आम्ही त्यातनं थोडं बाहेर पडू शकू की काही नाही तर आपल्यासाठी सरकारने हे तरी
म्हणजे ही मोठी गोष्ट आपल्यासाठी सरकारने केली आहे की त्यांचं बलिदान वाया जाऊ नये दिलं आणि त्यांना करारा जबाब दिलाय, उत्तर दिलंय त्याच्यावर की तुम्ही जे केलं तर आम्ही त्याच्यासाठी शांत बसणार नाही. मला असं वाटतं आज नंतर कदाचित आम्हाला थोडी शांत झोप लागेल. पण संपूर्ण देशभराने तुम्हाला पाठिंबा दिला, या पाठिंब्याबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे आज? आम्ही सगळ्यांचा आभार मानतो त्याच्यासाठी. संतोष जगदाळे यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. ऑपरेशन सिंदूर नाव दिलंय आणि बदला घेतला एक प्रकारे पाकिस्तानकडून असं सांगितलं जात आहे. ऑपरेशन सिंदूर बद्दल तुम्हाला काय वाटतं? मी जेव्हा सकाळी माझ्या भावाने मला फोन केला की आपला म्हणजे त्यांनी आपल्या सरकारने पाकिस्तानवरती हल्ला केलाय आणि तुम्ही न्यूज लावून पहा. आम्ही न्यूज लावलं आणि पाहिलं तर आधी तर आम्ही ते हल्ला चालला ते पाहत होतो आणि नंतर मला एकदम ते ऑपरेशन सिंदूर असं दिसलं. त्या सिंदूरवरचा टिंब असा दिसला, तो लाल कलरचा होता आणि नंतर ते इंग्लिशमध्ये जेव्हा होतं ते सिंदूर मधलं ते डबल ओ होतं, त्यातलं एका मध्ये वाटीत सिंदूर आहे आणि एकात खाली सांडलेलं आहे. जे सांडलेलं सिंदूर होतं ते आमचं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्या दहशतवाद्यांवरती हल्ला केलेला आता. त्या सिंदूरचं महत्व प्रत्येक सवाष्ण स्त्रीला असतं, प्रत्येक लेडीला जी लग्न झालेली आहे बाई, तिला प्रत्येकीला त्या कुंकवाचं महत्व तिच्या मरेपर्यंत असतं. तर ती भावना मोदी सरांपर्यंत पोहोचली होती. त्यांना ते अतिशय दुःख झालेलं होतं की आपल्या मुलींचं कुंकू ह्या दहशतवाद्यांनी पुसलंय. म्हणून आमच्या भावना जपण्यासाठी म्हणून त्यांनी ते ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं असणार आहे त्यांना. आणि मी त्यांची अत्यंत आभारी आहे की त्यांनी हे नाव दिलं. आता मी उलट त्यांना सांगते की हे ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन तुम्ही जो आता हल्ला त्यांच्यावरती सुरू केलाय तो आता तुम्ही शेवटापर्यंत न्या. दहशतवादाची पाळमुळं खोलून म्हणजे शोधून त्यांना एकेकाला असंच मारा जसं त्यांनी तुमच्या मुलींच्या नवऱ्यांना मारलं. तर आमचं जसं कुंकू त्यांनी पुसलं तसं तुम्ही त्यांना त्याच रक्तामध्ये नाव घाला, तसंच रक्ताच्या थारोळ्यात. तर माझी तीच इच्छा आहे मोदी सरांकडे की तुम्ही त्यांना पूर्ण दहशतवाद संपवाच. दहशत हा शब्द आपल्यासाठी राहिलाच नाही पाहिजे. भारताला दहशतवाद्यापासून मुक्त मोदी सरच करू शकतात आणि त्यांनीच ते करावं अशी माझी त्यांच्याकडे खूप मनापासून विनंती आहे. कालच नाही तर जेव्हापासून हा हल्ला घडला तेव्हापासून एकच मागणी होती की पाकिस्तानवरती हल्ला करा आणि दहशतवादी जे आहेत तर त्यांना धडा शिकवा, अशा पद्धतीची मागणी होत होती. कालपासून तुम्ही पाहत असाल चॅनल्सवरती ज्या पद्धतीचा हल्ला झालाय ते तुम्ही पाहताय. त्या हल्ल्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कारण आपण त्यांचे कॉमन लोक नाहीत मारले तर आपण त्यांच्या दहशतवादी तळांवरती हल्ला केला. कॉमन लोक आपण मारले नाहीत कारण आपण भ्याड नाही. आपण त्याच लोकांशी लढतोय ज्यांच्याकडे त्या रायफल्स आहेत, गन आहेत, जे लढू शकतात. भ्याड लोक ती आहेत ज्यांनी सामान्यांवरती अटॅक केला. आपल्याला सामान्यांची किंमत आहे. मोदी सर सुद्धा सामान्य कुटुंबातनं पुढे गेलेले आहेत. त्यांना सामान्य कुटुंबांचं भावना, त्यांच्या दुःख सुख सगळं कळतं. म्हणून तर त्यांनी त्यांच्या दहशतवादी ते टेररिस्ट आहेत त्यांच्यावरती हल्ला केलाय, सामान्य कुटुंबांवरती हल्ला केला नाही. हे खूप म्हणजे पाकिस्तानी लोक किंवा ते दहशतवादी हा विचार करू शकत नाही. आपली लोक हा विचार करू शकतात कारण आपण खूप भावना जपणारे इमोशनल लोक आहोत आपण. हे म्हणजे मी सांगते की त्यांनी जे केलं ते कधीच सामान्य लोकांवरती हल्ला करणारच नाही. त्यांना दहशतवाद मुळापासून उपटून टाकायचा आहे. तर ते सामान्य लोकांवरती हल्ला का करतील? हा हल्ला झाला त्यावेळेस तुम्हाला मोदींनी निरोप द्यायला सांगितला होता, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं थोडक्यात सांगा. ते टेररिस्ट आले, त्यांनी धर्म विचारून लोकांना मारलं, अजान पडायला सांगितलं आणि अजान पडलं नाही म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या, मारलं. आणि आम्ही ज्या लेडीज होतो किंवा मुलं होती लहान त्यांना आम्हाला त्यांनी मेसेज दिला की हा, मी म्हटलं ना आम्हाला पण मारून टाका. तर ते म्हणाले की नाही, आप मोदी को जाके बताओ. म्हणजे त्यांनी आम्हाला जिवंत ठेवलं होतं. ते मोदींना मेसेज देण्यासाठी जिवंत ठेवलेलं होतं. कारण
बायका आक्रोश करणार, बायका तुटून जाणार, मग ते मोदी सरांपर्यंत पोहोचणार हे त्यांना पक्क माहिती होतं. त्यामुळे त्यांनी सगळ्या जेंट्सला मारलं, सगळ्या पुरुषांना तिथे मारला गोळ्या आणि मारून टाकलं. आणि आमच्याकडे तो मेसेज दिला की जाओ मोदी को बताओ, जाओ मोदी को बताओ. ठीक आहे, तुम्ही आम्हाला मेसेज दिला, आम्ही आमच्या मोदी सरांना तो मेसेज पोहोचवला. तो मेसेज पोहोचवल्यामुळे आज तुमचे काय हाल झालेत ना, आता हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. मोदी सरांनी काय उत्तर दिलंय हे दिसतंय सगळ्या जगाला. आता त्याच्यापेक्षा मी अजून जास्त काय सांगू. पण तुम्ही दहशतवाद्यांना बहिरा म्हणत होता, विनवण्या करत होता, त्यांनी काही जुमानलं नाही. आणि आज ज्या पद्धतीनं त्यांच्या कृत्याची ज्या पद्धतीने शिक्षा दिली, एक प्रकारे शिक्षाच आहे, तर त्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं? ती योग्य शिक्षा आहे. उलट मी तर म्हणेल अजून त्यांच्यावरती क्रूर शिक्षा केली पाहिजे. त्यांनाही जाणीव झाली पाहिजे की लोकांना वेदना काय होतात. माणूस मरतो तेव्हा त्याला काय वेदना होतात. एक उभा असलेला माणूस तुम्ही एका क्षणात मारून टाकता, त्याला काय वेदना झाल्या असतील, ह्या वेदना त्यांनाही जाणीव झालीच पाहिजे. आणि जे जे दहशतवादी आहेत, जे त्यांना पोहोचतायत किंवा जे त्यांच्या बाजूनी आहेत, त्यांनाही त्या वेदना झाल्याच पाहिजे की कसं मरण असतं, कशा वेदना असतात आणि कसं रक्ताच्या थारोळ्यात आपलं माणूस पडलेलं असतं. या वेदना त्यांनाही आयुष्यभर झाल्या पाहिजे. आता या एअर स्ट्राईक नंतर कुठेतरी हुतात्म्यालाही देखील शांतता लाभली असेल थोडी, आणि एक भारतीय म्हणून आता तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुम्ही म्हणाले तुम्हाला की ही एक श्रद्धांजली वाहिली आहे त्यांनी आमच्या कुटुंबियांना, माझ्या वडिलांना आणि त्या सर्व मुलांच्या वडिलांना ज्यांना त्यांनी मारलं, त्या सगळ्यांना आज सरकारने श्रद्धांजली वाहिली या स्वरूपात. ऍक्शनवर रिॲक्शन जे म्हणतात ना, ते त्यांनी आज बरोबर केलंय आणि त्याच्यासाठी आम्ही सरकारला खूप मनापासून धन्यवाद देतो. आता सरकारकडून काय अपेक्षा आहे? कारण आपण बघत असेल तर पाकिस्तानकडनं पण सीजफायरचं उल्लंघन होत आहे, थोडीफार फायरिंग झालेली आहे, काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी येते. अजून बातम्या कन्फर्म नाही पण अजून सुरू आहे. आता तुमची अपेक्षा काय आहे? कारण हे आता एक प्रकारे युद्धाला तोंड फुटल्यासारखी परिस्थिती आहे. जसं आई म्हणाली तसं आता जर सुरू झालंय तर थांबून अर्थ नाहीये. त्यांना पूर्णपणे संपवणं, आर्यापार पण पूर्णपणे संपवणं हाच त्याच्यावर उपाय. नाहीतर हे चालू राहणार वर्षानुवर्ष. भारत शांत बसला तर ते परत येणार, ते भ्याड हल्लेच करणार, कारण ते घाबरट आहेत, ते समोरनं वार नाही करत. आता सुद्धा त्यांना कळलं नाही, पण आता परत त्यांना जेव्हा जाणवलं की हा आपल्यावर हल्ला झालाय, तेव्हा परत सुरू केलंच ना त्यांनी. म्हणजे त्यांना शांतता नको आहे तर मग आपण का शांत बसायचं? त्यांना संपवायचंच आहेत गोष्टी, तर आपण पण आपल्या साईडने संपवूयात ना, पूर्णपणे संपवूयात, दहशतवाद पूर्णपणे संपवूयात. पण ह्याच्यात सामान्यांना तुम्ही घेऊ नका. जसं आम्ही तुमच्या सामान्य लोकांना हात नाही लावते, तुम्ही लावू नका. तुम्ही जर खरंच तेवढे आहात ना, तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही लढू शकता, तर तुम्ही त्या लोकांशी लढा ना ज्यांच्याकडे शस्त्र अस्त्र आहेत. तुम्ही बिना निशस्त्र लोकांवर का तुम्ही अटॅक करताय? का तुम्ही निशस्त्र आणि सामान्य लोकांना त्रास देताय? ह्याचा अर्थ तुम्ही भ्याड आहात, तुम्हाला तुमच्यात हिंमत नाहीये काय करायची, म्हणून तुम्ही असं सगळं करता. तुम्हाला एवढी लढायची हौस आहे, त्या लोकांशी लढा ना ज्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, ज्यांच्याकडे आहे ते, ती स्ट्रॅटेजी आहे लढायची. हे जर नको असेल, सामान्य लोकांना त्रास नको असेल, तर मला असं वाटतं आता मोदींनी जो निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे आणि तो पूर्णपणे संपवूनच त्यांनी हे सगळं शांत व्हावं असं मला तरी वाटतं. तर हे होते जगदाळे कुटुंबीय. आपल्या घरातला एक व्यक्ती त्यांनी गमावलेला आहे आणि हा व्यक्ती गमावल्यानंतर पूर्ण भारत सरकार त्यांच्या पाठीशी आहे, सैन्य पाठीशी आहे, पूर्ण भारत त्यांच्या पाठीशी आहे. आणि याच पाठबळामुळं आज इंडियन आर्मीनं एक प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे आणि त्या जी एअर स्ट्राईक केली त्या एअर स्ट्राईकबद्दल कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात आहे. संतोष जगदाळे यांच्या आत्म्यालाही आज कुठेतरी शांतता लाभली असेल असे त्यांची भावना आहे. पाहूयात यापुढे या सगळ्या प्रसंगामध्ये काय घडतंय, पुढे युद्ध होतंय का आणि इंडियन आर्मी या सगळ्याला कशा पद्धतीनं पुढे नेते. परत असेच थांबूया. धन्यवाद.